चला परत एकदा स्वागत तुमचं इन्फिनिटी मॅथ अकॅडमीमध्ये. आज आपण काय घेणार आहे तर राहिलेला 6.2 घेणार आहे पार्ट 2. ओके, ज्याच्यामध्ये 2 गणित राहिलेले आहेत आपले, तिसरं आणि चौथं. चला आता सुरुवात करू. बघा काय दिलंय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा. काय काढायचं आहे? मध्यक. ओके, 6.2 मध्ये आपल्याला मध्यकच काढायचं आहे. ओके, फॉर्म्युला ध्यानात ठेवा मध्यकचा. आता बघा इथे वाहनाची संख्या दिलेली आहे आणि वाहनाची गती आणि वाहनाची संख्या दिलेली आहे. आता वाहनाची गती देताना इथं काय केलंय की इथं जो नंबर आहे 64, तर इथे 64 न सुरुवात केलेली आहे का? नाही केलेली आहे. इथं 69 न एंड केलाय, पण इथं 69 न सुरुवात केलेली आहे का? नाही केलेले आहे का? नाही. तर याला म्हणतात सलग नसलेले वर्ग. सलग नसलेले वर्ग. जे मी तुम्हाला 6.1 मध्ये सांगत होतो की एक एक्स्ट्रा कॉलम लागते, तो कशासाठी लागतो? तर तो असतो सलग वर्गासाठी. कशासाठी? सलग वर्ग करण्यासाठी. मग आता सलग वर्ग करायचे कसे ते पहिले बघून घेऊ आपण. आता एक्झाम्पल बघा, इथं 60 आहेत, 60 ते 64 दिलेलं आहे. तर काय करायचं, याच्या मधला 0.5 मायनस करून याच्यामध्ये 0.5 प्लस करायचं. साधं सिंपल. ओके, काय करायचं, याच्यामध्ये 0.5 काढून याच्यामध्ये ऍड करायचे. मग आता बघा, जर याच्यामधून मायनस करायचे असले म्हणजे काय येणार रे? इथं काही नाही म्हणजे काय येणार आहे? पॉईंट. 0 येणार आहे. पॉईंट आणि 0. 0तून 5 जातो का? नाही. हा 0 काय करेल? या 0कडे येणार, याच्याकडे काही नाही, हा येणार याच्याकडे. मग याच्याकडून 1 घेणार तर इथं 5 राहतील, इथं होतील 10. आता याच्याकडे 10 आले, हा याला देऊ शकतो 1. मग याने जर याला 1 दिला तर इथे किती राहतील? 9 आणि इथे किती राहतील? 10. चला मग आता 10तून 5 गेले 4. पॉईंटच्या खाली पॉईंट आहे, इथं पॉईंट द्यायचा. सॉरी, 10तून 5 गेले 5. 9 जसेच्या तसे आणि 5 खाली जसेच्या तसे. किती आलं रे? 59.5. इथं बघा, इथं काय करायचं आपल्याला? प्लस करायचं. प्लस करता काही प्रॉब्लेम नाहीये. 5 जशा तसे. 4 अधिक 0 4 आणि 6च्या खाली काही नाही, 6 जशीच्या तसे. क्लिअर? चल आता इथं एका साईडला आपण मांडणी करून घेऊ. आपण हे आपण सलग वर्ग करणार आहे. सर्वात पहिले आपल्याला इथं लिहायचे हे वर्ग जे दिलेले आहेत ते काय रे? वर्ग. काय? वाहनांची गती. वाहनांची गती. चला आता बघा, वाहनांची गती काय दिलेली आहे ते लिहून घेऊ. बघा, हे वर्ग आहेत आणि इथं लिहू आपण सलग वर्ग. काय करू? सलग वर्ग. मग इथं वर्ग कोणकोणते दिलेत बघा. 60 ते 64, 65 ते 69, 70 ते 74, 75 ते 79, 80 ते 84 आणि 84 ते 89 पर्यंत दिलेला आहे. मग आता सलग वर्ग कसे करायचे सांगितले तुम्हाला. याच्यामध्ये अर्धा काढा, याच्यामध्ये टाका. काय तरी इथं बघा 59.5 ते 64.5 दिसते तिकडं. आता बघा 65 काय आहे रे? 65 ते 69. सेम मेथड. याच्यामधून मायनस काय करायचे? 0.5 आणि याच्यामध्ये काय करायचे? प्लस करायचे. ते मग इथं काही नाही म्हणजे काय? 0. सेम प्रोसेस. इथं राहतील 4 आणि इथं होतील 10. 10तून 5 गेले 5. 4 जसेच्या तसे आणि 6 जशा तसे. पॉईंटच्या खाली पॉईंट. इथं बेरीज आहे. 9 जशा तसा, 6 जशा तसा. काय ते बघा 64.5 ते 69.5. मग सेम आता इथं परत करायची गरज नाही. बघा आता आले इथं 64.5, इथं पण 64.5. म्हणजे याला म्हणतात सलग वर्ग. इथे ज्याने एंड झालंय त्याच्या समोरच्या वर्गामध्ये तिथूनच सुरुवात झाली पाहिजे. आता इथं 70 मधून जर 1 काढला तर किती येणार? 69.5. इथं ऍड करायचे 74.5. सेम इथं 74.5 ते 79.5.
इथे किती येतील 79.5 ते 84.5 आणि इथे किती येतील 84.5 ते 89.5. क्लिअर? कळालं? याच्यातलं 0.5 काढायचा म्हणजे अर्धा काढायचा, याच्यात अर्धा टाकून द्यायचा. चला पुढचा कॉलम कोणता असते आपला? वारंवारता. कोणता असते? वारंवारता. आणि वारंवारता दिलेली असते. वारंवारता बघा, वारंवारता काय आहे? 10, 34, 55, 85, 10 आणि 6. आणि नंतर असतो संचित वारंवारता पेक्षा कमी. संचित वारंवारता पहिलं लेक्चर बघा, पार्ट 1, त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली कळेल संचित वारंवारता काय असते आणि कशी काढतात. तर आपल्याला नुसतं ऍडिशन करायचे, काय करायचे? फक्त बेरीज करायची. सर्वात पहिले काय करायचं? हे जे वारंवारता आहे, या वारंवारतेपासूनच आपल्याला संचित वारंवारता तयार करायची. मग हे 10 जसे तसे लिहून घ्यायचे. नंतर 10 मध्ये हे 34 आणि 10 या दोघांची बेरीज करून इथे लिहायचे. 44 आणि 55 किती येतात? 99 आणि 85 ची बेरीज करायची. 9 5 14, 4 हातचाला 1, 9 9 18, 184 आणि हे 10 194 आणि हे 6 किती? 200. ओके, क्लिअर? मग आता 200 झाला आपला एन. एन म्हणजे काय रे? सर्व वारंवारताची बेरीज. मग आपल्याला काय काय लागते? n/2 किती आहे आपला? 200/2 इक्वल टू किती? 100. ओके, हे गोष्ट आपल्याला लागते फॉर्म्युलामध्ये. ओके, फॉर्म्युलामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व लिहून घ्यायच्या. आता बघा, समजा जर आपल्याला इथं मध्यक काढायचं, काय काढायचं आपल्याला? समजा इथं घेऊ आपण मध्यक. तर काय घेतो आपण? L अधिक कंसात n/2 वजा CF/F इंटू काय रे? H. मग आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत बघा. एक गोष्ट भेटली, CF. CF काढण्यासाठी आपल्याला मेन म्हणजे मध्यक वर्ग काढायचा. काय काढायचा? मध्यक वर्ग. आणि मध्यक वर्ग कसा काढतात? हे जे n/2 केल्यानंतर 100 येतात, ते 100 कशाच्या जवळ येतात? कशा जवळ येतात रे? 99च्या. कशा जवळ येतात? 99च्या. मग हा झाला तुमचा मध्यक वर्ग. कोणता झाला? मध्यक वर्ग. मग आता मध्यक वर्गामध्ये हे जे वर्ग आहेत, याच्यापासूनच आपण हे तयार केलेत. म्हणजे याचं काही काम आहे का? नाही. आता आपल्याला फक्त याचंच काम आहे. मग आपण काय करत होतो? यल म्हणजे काय? ही वर्गाची खालची मर्यादा, म्हणजे हा हा काय असेल? यल. ओके, यल किती आहे मग? यल बरोबर 69.5. ओके, त्याच्या समोरचा काय असतो रे? एफ. हा काय आहे आपला? एफ किती आहे? 55. नंतर पाहिजे CF. CF काय असतो? संचित वारंवारतामध्ये जो मध्यक वर्ग आहे, त्या मध्यक वर्गाच्या वरची जी संख्या असते ते असते CF. ओके, इथे काय येणार मग? किती आहे ते? 44. चला आता बस किमती टाका आणि आन्सर काढा. चला, मध्यक बरोबर यल किती आहे रे? 69.5 अधिक कंसात n/2 100 वजा CF किती आहे? 44 भागेला F किती आहे? 55 गुन्ह्याला H राहिला. H काय आहे सांगा? H म्हणजे याच्यामधला फरक, याच्यामधला फरक, किंवा आपण त्याला मसावी वगैरे म्हणतो. कितीच आहे बघा? 59.5 ते 64.5. मग 59.5 त्यानंतर काय येणार? 60.5, 61.5, 62.5, 63.5 आणि 64.5. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. म्हणजे यल किती आहे आपला? 5. किती आहे? 5. चला काय करतो? असं सोडवताना सर्वात पहिले करून सोडून घ्या. 69.5 अधिक 100 मधून 44 गेले, किती येतात? 56. किती येतात? 56 भागिले 55 गुणिले 5. तुम्ही या दोघांचा भागाकार करू शकता पहिले. ओके, नियमात बसते. 5 1 5, 5 11 55 आणि 56 1 56. म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही 69.5 अधिक 56 भागिले 11. करा भागाकार.
11/56. 11×5 = 55. 6तून 5 गेला 1. पॉईंट द्या, 0 घ्या. भाग जाते का? नाही जात, म्हणून 1 0 घेऊ. ओके. मग परत 11 नाही जात म्हणजे 1 0 घेऊ आपण. पॉईंट नंतर 1 0 घेतला, इथं परत 1 0 घेऊ शकतो. मग 11×9 = 99. किती येते रे? एकच उरते. परत इथं 0 घेतला, पॉईंट आहे म्हणून 0 घेतला. पॉईंट असेल तर एकदा 1 0 घेऊ शकतो, पण तरी भाग जात नसेल तर परत आपल्याला इथे 1 0 घ्यावं लागतं. नंतर आपण इथे एक आणखी 0 घेऊ शकतो. मग 11×9 = 99. मग परत तेच. मग आपण काय करू? हे एवढा आन्सर घेऊ. आपला किती आहे रे? 69.5 अधिक 5.09. आता काय करा? फक्त याची बेरीज करा या दोघांची. काय आहे? लक्ष द्या, 5 इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 0 आणि 9 बेरीज करायची. इथं काही नाही म्हणजे काय? 0. इथं 9, इथं 5. 9 आणि 5 = 14. 4 हातचाला 1. 6 आणि 1 = 7. 74.59. म्हणजे तुम्ही लिहू शकता अंदाजे 75. किती आन्सर आहे? 75. चला घ्या स्क्रीनशॉट. चला बघा, पुढचा प्रश्न बघा. काय आहे? विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा. काय काढायचं आहे? मध्यकच काढायचं. 6.2 टोटल मध्यकच काढायचं. फक्त फॉर्म्युला ध्यानात ठेवा. चला, दिव्यांची संख्या दिलेली हजारामध्ये आणि कारखान्याची संख्या दिलेली आहे नॉर्मली. ओके. चला बघा, आता याच्यामध्ये वर्ग सलग आहेत का? बघा, 40 ते समाप्त झाले, 40 ते सुरुवात झाली. 50 ते संपलोय, 50 ते सुरू झालाय दुसरा वर्ग. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला सलग वर्ग करायची गरज नाही. आपल्याला काय लिहायचं? फक्त इथं वर्ग. आणि वर्गामध्ये काय दिलंय रे? दिव्यांची संख्या. काय दिलेली आहे? दिव्यांची संख्या. पेपरामध्ये पूर्ण लिहा आहे दिव्यांची संख्या. ओके. कशामध्ये रे? हजारामध्ये. आणि नंतर आता डायरेक्ट वारंवारता लिहूत आपण. वारंवारता मध्ये काय? कारखान्याची संख्या. कारखान्यांची संख्या. ओके. चला काय बघा, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100. ओके. हे झालं आपला वर्ग. आता डायरेक्ट वारंवारता लिहूत आपण का? कारण आपल्याकडे वर्ग सलग आहे. वारंवारता काय आहे बघा? 12, 35, 20, 15, 8, 7, 8. ओके. 8, 7, 8. आता काय पाहिजे आपल्याला? संचित वारंवारतापेक्षा कमी. संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे बेरीज करायची. याची कशी करायची सांगितलेलं आहे. चला बघा, 12 ॲज इट इज लिहून घ्या. 12 आणि 35, 5 आणि 2 7, 3 आणि 1 4. ओके. नंतर 47 आणि 20, 4 आणि 2 6, 67. नंतर 7 आणि 5 12, 12 2 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 8 80. 82 आणि 8 90, 90 आणि 7 97, 97 आणि 8 7 आणि 8 15, 1505 हातचाला 1, 9 आणि 1 10, 105. किती ते? 105. म्हणजे हा काय झाला आपला? यन. काय झाला? यन. परत नॉर्मली करून घ्या एकदा. 5 आणि 2 7, 5 आणि 5 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, 20 आणि 8 28, 28 आणि 5 28
आणि ते 2 30 35 5 आजचे आले 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि हे 4 10 ओके 105. आता आपल्याला काय काय पाहिजे फॉर्म्युलानुसार जे जे पाहिजे ते इकडे लिहून घ्या. काय रे n/2 म्हणजेच आता 105/2 आपल्याकडे आहे. जर 2 ने 105 ला भागाकार केला तर किती येते 100चे अर्धे म्हणजे 50 2 52.5 किती येतात 52.5. ठीक आहे चेक करा एकदा. बे पंचे 10 5 खाली दे 0 0 पॉइंट बे दोने 4 5 4 गेला 1. ओके आता हे संपलंय म्हणून इथं पॉइंट देऊ आणि इथं 1 0 घेऊ. बे पंच 10 बे पंच 15 ने चला किती 52.5. आणखी काय काय पाहिजे आपल्याला आता याचा मध्यक वर्ग 52.5 कोणाच्या जास्त जवळ आहेत बघा. एक तर 47 आणि एक 67. जर 47 चा विचार केला तर 47 आणि 5 52 होतात आणि 67 थोडे दूर आहेत. तर आपण एक काम करू चला हे घेऊत आपण 47 घेऊत बघू नंतर काय होतं तर ओके. जर आन्सर चला ओके मग हा काय रे तुमचा हा 40 काय झाला यल हा काय झाला एफ हा काय झाला सी एफ ओके क्लिअर. चला टाका किमती इथं लिहून घ्या पहिले यल बरोबर 40 एफ बरोबर 35 सी एफ बरोबर 12 आणि काय राहिलं एच राहिला. एच काय असते याचा फरक क्लिअर दिसते 30 आणि 10 40 40 आणि 10 50 50 आणि 10 60 म्हणजे फरक कितीचा आहे 10चा. चला काय सूत्र आहे आपलं मध्यक काढायचं. मध्यक बरोबर यल अधिक कंसात n/2 वजा सी एफ भागेला एफ कंस कंप्लीट गुणेला एच. टाका किमती पटापट. n किती आहे 40 अधिक कंसात n/2 किती आहे 52.5 वजा सी एफ किती आहे 12 भागेला एफ किती आहे 35 आणि एच किती आहे 10. पहिले वजाबाकी करूत आपण. 40 अधिक 52 मधून 12 गेले 40.5 जशा तसे भागेले किती हा कंस सध्या गायब करू आपण. इथं 35 गुणेला किती 10 ओके. लक्ष द्या असं आल्यावरती तुम्ही एक तर असा भागाकार करू शकता एक तर पहिले या दोघांचा गुणाकार करू शकता. इथं 0.5 आहे आणि इथं 10 आहेत म्हणून पहिले आपण हा गुणाकार करू. 10 सोबत गुणाकार केला म्हणजे पॉईंट तिकडे निघून जाते. चला 40 अधिक जर इकडे लक्ष द्या 40.5 गुणिले 10 केले तर काय होतं हा पॉईंट समोर येतो बघा. 10 पंच 50 50 शून्य हातचे आले 5 10 0 0 5 जशा तसे ओके 10 चौक 40 आणि पॉईंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे किती उत्तर येते ठीक आहे. मग 40.5 गुणिले 10 केला म्हणजे उत्तर किती येते 405. पॉईंट नंतर शून्य म्हणजे काही कामाचं नाही. मग 405 भागेला किती रे 35. मग 35 ना जर आपण भाग दिला इथं बघा 35 भागेले 405 तर आता शक्यतो आपल्याला 35 चा पाडा येत नाही ओके. मग काय करायचं त्याला लहान करण्याचा प्रयत्न करायचा. मग 405 आणि 35 जर म्हटलं तर इथे 5 आहे खाली 5 आहे मग कशाने भाग जाणार 5 ने बघा 5 7 35 5 8 40 आणि 5 1 5 ओके. म्हणजे काय लिहू शकतो आपण इथं 40 अधिक 81 भागिले 7 हा भागाकार करायची गरज नाही आपल्याला. आपण काय करू चला 7 1 हा 1 हा 1 किती झाले 11 परत 7 1 7 11 तून 7 गेले 4 पॉईंट द्या 0 घ्या 7चा पाडा म्हणा 7 5 35 किती उरतात 5 0 घ्या 7 7 1 येते 0 घ्या 7 1 7 म्हणजे आपण एवढं घेऊ 11.57 किती घेऊ आपण 40 अधिक 11.57 म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे
इथं लिहूत आपण, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे मध्यक बरोबर 40 आणि 11 51.57. किती? 51.57. चला घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे बघा, गणितामध्ये थोडंसं चेंजेस करायचं आपल्याला, कारण पुस्तकामध्ये उत्तर जे आहे ते दिलेलं आहे 52 पॉईंट समथिंग 75. ओके, तर बघा आता चेंजेस काय करायचे लक्ष द्या. आपण जो मध्यक वर्ग निवडला की आपण विचार केलाय 52.5 च्या 47 जवळ आहेत. ओके, पण आपल्याला त्याच्यापेक्षा लहान न घेता थोडंसं मोठं घेऊत आपण, म्हणजे 47 काय झालेत 52 पेक्षा लहान झालेत, म्हणून आपण काय घेऊ 67 घेऊ. मध्यक वर्ग, मध्यक वर्ग कोणता घेऊ 67. लक्ष द्या. जर हा मध्यक वर्ग घेतला तर चेंजेस काय होणार आहे, हा एल येणार आहे, हा एफ येणार आहे आणि हा काय येणार आहे सी एफ. काही जास्त चेंजेस नाही आहेत. ओके, सो जास्त टेन्शन घेऊ नका. चला मग एल किती करायचं आपल्याला 50 करायचं आहे, एफ किती करायचं आहे 20 करायचं आहे, सी एफ किती करायचं आहे 47 करायचं आहे. ओके, आणि एच जशाच्या तसा राहणार आहे. चला बघा, चला यल किती आहे हे, आता यल आहे 50 अधिक एन ऑफ 2 जो आहे तोच आपला 52.5 वजा सी एफ आहे 47 भागेला एफ, एफ किती आहे 20 गुणेला 10. 50 अधिक 52 मधून 47 गेले, किती उरतात बघा 52 वजा 47, सॉरी इथं 5 इथं 0, 5 जशाच येते 12, 12तून 5.5 किती येते, मग 5.5 गुणेला 20, सॉरी भागेला 20 गुणेले 10. पहिले हा गुणाकार करू आपण, म्हणजे 50 अधिक जर 5.5 गुणिले 10 केलं उत्तर येते 55 भागेला 20, म्हणजेच 50 अधिक 20. बघा इथे डायरेक्ट करतो मी, 20 एक 20, जाऊ दे तुम्हाला समजायला पाहिजेत. बघा रे 20 दुनी 40, किती उरतात 15, शून्य घ्या पॉईंट द्या, 20 चौक 140, सॉरी 20 7 140, किती उरले 10 उरले, शून्य घ्या पॉईंट दिलेला म्हणून 20 पंच 100, किती तरी 2.75. आता जर बेरीज केली 50 अधिक 2.75, 50 आणि 2 52, म्हणजे काय येणार आहे 52.75. 52.75. ठीक आहे, चला घ्या स्क्रीनशॉट. ओके, मध्यक निवडताना थोडा वर पुढचा निवडायचा.